रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना, बनात ये ना, जवळ घे ना. नमस्कार मंडळी, रुपेरी वाळूत कशी गिटार वाजवली जाते हे आज आपण बघणार आहोत. आणि याच्यामध्ये एक थोडीशी ट्विस्टेड कॉर्ड आहे जी युज्युअल कॉर्डपेक्षा वेगळी आहे. सो म्हणून लगेच इथून स्किप करू नका, इझी आहे ती. ओके. 52 मंगळवार 52 मराठी गाण्यांची कॉर्ड प्रोग्रेशन मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी, तुमचा मराठी गिटार मास्टर यशवंत दिडवाग. आणि आत्ता आपण सुरुवात करूया रुपेरी वाळूत या गाण्याच्या ट्युटोरियलला. सो जसं आपलं ठरलं आहे, आपण पहिलं बघतो स्ट्रमिंग पॅटर्न काय, म्हणजे टाईम सिग्नेचर काय, मग कॉर्ड यूज्ड काय आहेत, मग त्याच्यातले स्विचेस काय आहेत, आणि मग ॲक्च्युअल गाणं कसं वाजवायचं ते मी सांगतो. थोडंसं अंतर्यामध्ये हायर ऑक्टेवला आहे ते बेधुंदला, तर मी लोअर ऑक्टेव गायलो आहे, तुम्ही समजून घ्या. बरं, स्ट्रमिंग पॅटर्न आहे याचा डाऊन अप 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 डाऊन अप. हा तुम्ही नॉर्मल करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला चक ॲड करायचा असेल तर डाऊन अप चक अप डाऊन अप डाऊन अप चक अप डाऊन अप डाऊन अप चक अप डाऊन अप. आता हे सगळं स्लोमध्ये सांगतो, स्लोमध्ये, BP वाढवून घेऊ नका तुमचा. बरं, सो डाऊन अप चोक अप डाऊन अप डाऊन. ओके, सो पहिला चोक म्हणजे काय सांगतो मी, म्हणजे हा जो पार्ट आहे हा पार्ट मी इथे म्यूट करतो. चोक म्यूट जसं तुम्हाला बोलायचं आहे ते बोलू शकता. ॲक्च्युली चोक इथून करतात आणि म्यूट इथून करतात. सो म्यूट बोलू आपण. डाऊन अप म्यूट अप डाऊन अप डाऊन अप म्यूट अप डाऊन अप. सो डाऊन अप म्यूट. आता हा अप झाल्यानंतर हा हात आपला असाच असतो, त्यामुळे असा म्यूट करायचा. जर का डाऊन नंतर म्यूट असता तर असा म्यूट केला असता. ओके, सो स्टार्ट फ्रॉम स्टार्ट. डाऊन अप म्यूट. आता म्यूट करून परत याच्यानंतर अप आहे, सो लगेच असं जाऊन असं करायचं आहे. सो स्लोमध्ये पुन्हा सांगतो इथंवर. डाऊन अप म्यूट अप डाऊन अप. अजून स्लो सांगतो. डाऊन अप म्यूट. अरे खूपच स्लो झालं. डाऊन अप म्यूट अप डाऊन अप डाऊन अप म्यूट अप डाऊन अप. आता काउंटच्या भाषेत सांगतो. 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and. ओके, आणि हा जो शेवटचा 4 and आहे तो स्किप केला तरी चालेल. स्किप केला तर असा ऐकेल येईल. डाऊन अप डाऊन अप. ओके, बरं. आता आपण बघूया याच्यात कॉर्ड यूज काय आहेत. डी मेजर, बी मायनर, जी मेजर, आणि एक ना कुंजात गात धुंद मंद. तिथे बी मायनर नंतर मी काय करतो, पहिल्या सगळ्या कॉर्ड सांगतो आणि मग नंतर ही एक पर्टिक्युलर मूव आहे ती थोडीशी डिफिकल्ट आहे ती सांगतो नंतर. एफ शार्प मायनर सध्या कॉर्ड्स काय काय आहेत त्या डिटेलमध्ये सांगतो. डी मेजर टॉप 2 स्ट्रिंग नाहीत वाजवत. D0, G2, B3, E2. मग बी मायनर टॉप स्ट्रिंग नाही वाजत. B2, D4, G4, B3 आणि E2. हे सगळं गेपो 2 वर असताना. ओके, मग जी मेजर त्याच्यामध्ये E3, A2, D0, G0, B0 आणि E3. एफ शार्प मायनर तिला ही मी म्यूट करतो अंगठा लावून, म्हणजे ती नाही वाजत. जर का प्रॉपर धरली तर एवढी वाजेल, पण ती आपण नाही धरत आहे. सो A4, D4, G2, B2 आणि E2. सो एक बेधुंद आज असं म्हणतं झाला डी आहे. बेधुंद आज असं म्हणतं सारा. साराला बी मायनर आहे. मग सारानंतर कुंजात गात मंद धुंदला हे बोट कॉमन ठेवायचं. ओके, हा बी मायनर होता. हे बोट न उचलता ही 2 बोटं एक एक वर नेली आणि हे बोट इथे ठेवलं असं. सो तुम्ही आलेलात. बेधुंद आज असं म्हणत सारा कुंजात असं येणार आहे. म्हणजे तुम्हाला
बी मायनर ते हा असा स्विच करायची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, सो या कॉर्डचे प्लेसमेंट सांगतो काय आहेत. हा आहे A4, हा आहे D4, हा आहे G2, हा आहे B3 आणि E0 ओपन आहे. ओके, आणि मग याच्यानंतर लगेच मिडल फिंगर हवेत आणि याने 3 स्ट्रिंग पकडायचे आहेत. सो बेधुंद आज आसमंत सारा, कुंजात गात मंद धुंद वारा. समजलं? सो कुंजात गात मंद धुंद वारा. तुम्हाला जर का हे फारच अवघड वाटत असेल तर तुम्ही बी मायनरवरतीच, नाही यार ॲक्च्युली गळ्याला ना त्रास होतो, म्हणजे तुम्हाला मी नोट वाईज सांगतो मी हे असं का केलं. मुळात हे सगळं नॉलेज ना तुम्हाला स्वतःहून यावं यासाठीचे कोर्सेस आहेत, पण सध्या आता एका व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये सांगता येईल तेवढं सांगतो. आणि ज्यांना बाउन्सर जाते त्यांनी स्किप केलं तरी चालेल हे एवढंसं नॉलेज, कारण गाणंच इतकं आवडत असेल की एखाद्या कॉर्डमध्ये चीट करू शकतो आपण. पण माझं हे सजेशन असतं की कायम आपण प्रोग्रेसिव्हरित्या शिकाव्यात गोष्टी. बरं, सो असा आहे हा सूर, म्हणजे बेधुंद. ओके, पण कुंजातला कुंजा म्हणजे ई हा नोट आहे, म्हणजे हा जर का एफ शार्प डी होता तर तो एफ शार्प ई आहे कुंजात. त्यासाठी आपण हा असा घेतलाय ओपन कुंजात, आणि मग त्यानंतर हा पण लागतो त्यामुळे असा घेतलाय. बरं, ते केपोला 0 पकडून मी नावं घेत होतो, ॲक्च्युअलमध्ये हा एफ शार्प वाजतो आणि मी त्याला ई बोललो. बरं, हा नावाचा पार्ट जेवढ्यांना नाही समजला, म्हणजे अगदी नोटचं नाव घेऊन बोलत होतो, त्यांनी काळजी करू नका. जे एका लेवलपर्यंत पोचले त्यांना समजावं म्हणून मी सांगितलं. आणि तुम्हाला त्या लेवलपर्यंत पोचायचं असेल तर आय वूड सजेस्ट प्लीज जॉईन गिटारगिरी कम्युनिटी, ज्याच्यामध्ये तुम्हाला, म्हणजे तुम्ही कधी तिथंवर पोचला हेच लक्षात नाही आहेत. म्हणजे आज बरीच मराठी गिटारप्रेमी असे आहेत ज्यांना कदाचित एवढ्या डेप्थमध्ये फीडबॅक कोणी दिला नसता किंवा एवढं नॉलेज आलं नसतं, कारण नॉलेज सगळीकडे आहे. दिस इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग. पण इन्फॉर्मेशन डायजेस्ट होते की नाही, म्हणजे किती खावी मी दिवसाला, हे सांगणारं कोणतरी असायला हवं. व्यक्तिसापेक्ष आहे आणि हे सगळं एखाद्या डॉक्टरने गोळ्या प्रिस्क्राईब कराव्या तसं असतं. ओके, बरं जाऊ देत, मी खूप डीप गेलो. आपल्या गाण्याकडे परत येऊया. सो डी मेजर, बी मायनर, जी मेजर आणि हा एफ शार्प मायनर आणि ही मधली कॉर्ड होती ती. सो बेसिकली सूर वाजतायत ते तुम्हाला सांगितले मी, की पुन्हा एकदा सांगतो. A4, D4, G2, B3 आणि E0. ओके, सो स्विचेस याचे आहेत D ते B मायनर. ओके, B मायनर ते A आणि A ते D, आणि एक कुंजात गातवाला जो आहे तो बी मायनर ते ही कॉर्ड. सो ही एक प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. आणि या कॉर्ड नंतर एफ शार्प मायनरला जायचं आहे. सो याच्यानंतर हा असा. ओके, सो मी याच्यानंतर मिडल फिंगर हातात घेतो, वर हवेत घेतो आणि इंडेक्स फिंगर अशी झोपवतो आणि वाजता. आणि याच्यानंतर जी. सो एफ शार्प मायनर ते जी. ज्यांना हे खूपच अवघड वाटतंय त्यांना जसं मी म्हटलं तुम्ही थोडाफार चीट करू शकता, पण त्याच्यासाठी गळा चांगला हवा. म्हणजे कसं असतं, गिटार ना तुमच्या गळ्यासाठी एक रस्ता, प्रॉपर कॉन्क्रीट रस्ता आच्छादत असते आणि त्यावरती तुमचा गळा स्मूथली चालत असतो. तिथे जर का कॉर्ड वेगळी असेल तर गळ्याला थोडासा त्रास होऊ शकतो, जसं तुम्ही खड्ड्यावाल्या रस्त्यातून जाता तेव्हा. सो एखादा खड्डा तुमच्या गाडीच्या मेंटेनन्ससाठी परवडत असेल तर ठेवा, नाहीतर रस्त्यावरती काम करा. बरं, तर मी तुम्हाला महत्त्व पटवलंच की कम्युनिटी किती गरजेची आहे. यूट्यूबवरून मी तुम्हाला माहिती देऊ शकतो, पण ही माहिती तुम्ही किती डायजेस्ट केली याचा माझ्याकडे आढावा नसतो. तर प्लीज जॉईन गिटारगिरी कम्युनिटी, ज्याच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. खूप
खूप अफोर्डेबल आहे हे सगळं. म्हणजे याच्यापेक्षा स्वस्त याआधी कधीच नव्हतं. म्हणजे थँक्स टू कोविड किंवा हे सगळं जे काही आता ऑनलाईन सुरू झालं, जे कोणी आता संसारात आहेत पण कॉलेजच्या टाईमपासून गिटार वाजवायची आहे, त्यांना रुपेरी वाळूत गिटार वाजवायला बसायचं असेल तर खरंच जॉईन करा. आणि बाकी आता आपण ॲक्च्युअल गाण्याचा डेमो बघूया. मी जास्त इतर विषयांना जात नाही. ऑलरेडी या गाण्याला खूप वेगळं एक्सप्लेनेशन आहे. लेट्स सी हाऊ इट साऊंड्स. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना, जवळ घेना, बनात येना, जवळ घेना, चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत येना, चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना. आता अंतरा थोडा लोअर ऑक्टेव्हवरती गातोय मी, समजून घ्या. बेधुंद आज आसमंत सारा, कुंजात गात मंद धुंद वारा, दाटे उरी प्रिया तुझा इशारा, देहावरी फुले असा शहारा, तुझा इशारा असा शहारा. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना. ग्रेट. आशा करतो की तुम्हाला हे गाणं आवडलं असेल. थोडंसं चॅलेंजिंग आहे पण घेऊया आपण ती चॅलेंज अंगावर. ओके, करून दाखव. झालं टॅग वगैरे करा मला इंस्टाग्रामवरती किंवा हॅशटॅग करा गिटारगिरी किंवा मराठी गिटार मास्टर. 52 मंगळवार 52 मराठी गाण्यांच्या कॉर्ड प्रोग्रेशनमधला हा 46वा व्हिडिओ होता आणि अजून फक्त 6 व्हिडिओ उरलेत. तर खाली कमेंट करून सांगा तुम्हाला काय शिकायचं आहे अजून पुढे. मराठी गाण्यांचं साम्राज्य मला जगभर पसरवायचं आहे, त्यासाठी मी ही सिरीज घेऊन आलो. जय शिवराय.